राज्यभरात मराठा आरक्षणावरून पेटलेलं वातावरण सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर कुठंतर शांत होत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केलेला आहे। त्यानंतर कुठंतर वातावरण पुन्हा एकदा दूषित व्हायला सुरू झालेले आहे। आपल्यासोबत मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भूमिका आहे छगन भुजबळांची जी ओबीसी मधून आरक्षण नको जे म्हणतायत कुणबी, तर त्यात काय? मुळात आम्ही ह्या समाजात मोठ्या भावासारखंच पहिल्यापासून वावरलो आहे। हे आरक्षण द्यायचं काम मराठा समाजाचे शाहू महाराजांनीच केलेलं आहे। खरं तर आम्ही सुद्धा ओबीसीतच पहिल्यापासून आहोत, फक्त आमच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नव्हता। आता आम्हाला त्याची गरज आहे, आम्ही ओबीसीतच असावं। ओबीसी आम्ही एकच बांधव आहोत। हे काही लोक येतात वाद लावतात, आम्हाला कुणाचाही वाद न घालता कुणाचं नाही काढता आम्हाला ओबीसीतून आमचा वाद लावतात म्हणजे जाणून बुजून चाललं काय? हे आता राजकारण करायला लागलेत ना। छगन भुजबळासारखा माणूस जर वाद घालत असेल, समाजात एखाद्या समाजात तेढ निर्माण करत असेल, तर तशाला त्याची जागा दाखवल्याशिवाय हा समाज शांत बसणार नाही। ओबीसी बाहेर जातील असं त्यांचं म्हणणं नाही, ओबीसी कशाला, आम्ही त्यांच्यातलं काढून मागतच नाही, आमचंच मागतोय। आम्ही त्यांचं कुणाचंही हिरवत नाही, आम्हाला आमचंच द्यावं असं आमची मागणी आहे। तुम्ही काय सांगाल? मराठा हे जात नसून हा प्रांत आहे आणि हे इथले सगळे मराठे हे कुणबी आहेत। मग कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी हे सगळे एक आहेत, आमच्यात रोटीबिटी व्यवहार आहे। असं असताना सुद्धा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या संख्याबळाच्या जोरावर ते एकदा नारायण राणेचा वापर करतात, त्यांना वेगवेगळे स्टेटमेंट घालला होत्यात। त्यानंतर त्यांनी सोडलेला सदावर्ते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट करून कोर्टात आमच्या विरोधात जायला सांगतात। त्यानंतर आत्ता छगन भुजबळ ह्यांना मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बोलायचं काम जे चालू केलेलं आहे, त्याला एकच की ईडी सीडीची धाक दाखवून छगन भुजबळसारखे सुद्धा लोक ते आज बहुजन समाजाला ह्या पूर्वीचे तुम्ही स्टेटमेंट बघा की बहुजनामध्ये किंवा मराठा आणि आम्ही सगळे एक आहोत अशा पद्धतीचे स्टेटमेंट असताना सुद्धा आज छगन भुजबळ मराठा समाजामध्ये उघड उघड बोलायला लागलेले आहेत। आणि स्वतः सरकारमध्ये असताना, मंत्री असताना सरकार एकीकडे तुम्ही आम्हाला मराठाला आरक्षण देतो म्हणून सांगतोय आणि त्यांचाच मंत्री मराठ्यांच्या विरोधात गर्व बघतोय, मग त्यावेळेला त्याच्यावर कारवाई का करत नाही? भुजबळ असू द्या, भुजबळवर फडणवीस असू द्या किंवा शिंदे असू द्या, या सगळ्या गोष्टीचा विचार करता सरकार एकीकडे सकारात्मकता दाखवतोय आणि कोणतर सरकारमधला मंत्रीच एखादा असा विरोधात बोलतोय, काय याच्या पाठीमागे वाटतं? छगन भुजबळ आज बोलतायत, 1-2-4 दिवस झालं। खऱ्या अर्थानं ज्यावेळी छगन भुजबळ यांना ईडीनं अटक केल्यावरती महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन पंढरपूरमध्ये याच ठिकाणी आम्ही साखळी आंदोलन 2 दिवसीय केलं होतं, त्याच्यामध्ये मराठा समाज अग्रेसर होता। मग आज छगन भुजबळ साहेबांच्या तोंडातून दुसरं कोणतरी बोलतंय का? जे समता परिषदेची स्थापना करणारे, महात्मा ज्योतिबा फुल्यांचे विचार मानणारे, हे क्रांतिकारी विचारांचे विचार मानणारे छगन भुजबळ साहेब आज अचानकपणे कुठली भाषा बोलतायत हे आम्ही सर्वांना आपल्याला कळतंय। ही भाषा छगन भुजबळ साहेबांची नाही आहे। आता आमच्या बांधवांनी सांगितलं की प्रत्येक वेळी बोलवता धनी कोण आहे? बोलवता धनी एकच की जो मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतोय, जो मराठा समाजाला कायम पाण्यात बघण्याची भूमिका करतोय, जो महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला आहे, जो व्यक्ती महाराष्ट्रातली अराजकता माजवतोय, जो व्यक्ती महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था तोडून मोडून काढतोय, जो व्यक्ती महाराष्ट्रानं पायंडा घालून दिलेले महाराष्ट्राच्या सामाजिक भावनेत असलेले सर्व पक्षांची तोडफोड करतोय, हे कोण करतोय तुम्हाला मी सांगायची गरज नाही। पण आमची परत एकदा छगन भुजबळ साहेबांना विनंती राहील की आपण शाहू फुले, आंबेडकर आणि ज्योतिबा फुल्यांच्या विचाराचे पाईक आहोत ह्या महाराष्ट्रामध्ये। साहेब, आपण ह्या भूमिकेत आपण एक जबाबदार व्यक्ती आहात, तुम्ही आमचे आदरणीय, आम्ही तुम्हाला आदर देतो। त्या अनुषंगानं आपण दोन समाजामध्ये एकोपा कसा राहावा, सलोखा कसा राहावा या अर्थानं आपण प्रयत्न करावा। अनेक दिवसापासून उपोषण करणारा गणेश आहे आपल्यासोबत। काय ही सगळी जी परिस्थिती, आरक्षण कुठंतरी मिळताना दिसतंय, परत आता हे ओबीसी मधून विरोध होताना दिसतोय, काय सांगाल? छगन भुजबळ साहेब आज एका संविधानिक पदावरती आहेत। त्यांनी मराठा समाज हा मूळतः कुणबी मराठा आहे, मराठा हा प्रांत वाईज एक विशेषण आहे, त्यामुळं मराठे हे मूळतः कुणबी मराठे असून मराठ्यांना त्यांचा हक्क मागतायत। आम्ही कोणाचाही हक्क हिसकावून घेत नाही। पंढरपूरसारख्या ठिकाणी माळी समाज बांधवानं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून परवा आत्महत्या केली। जर माळी समाज जर पंढरपूरमधून मराठा आरक्षणासाठी एवढं योगदान देत असेल तर 100% ओबीसी समाज आमच्या सोबत आहे पंढरपूरमधला। आणि मराठ्यांना कुणबीमधून कुणाचाही हक्क न हिरावता आम्हाला 50%च्या आत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। तुम्ही काय सांगाल की एक पिढी पूर्णपणे आरक्षण न मिळाल्यामुळे गेलेली आहे आणि आता कुठंतरी विरोध होतोय? आता जी छगन भुजबळ साहेबांनी जी विरोध दर्शवला आहे, पण ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये समता परिषदेची स्थापना झाली त्यावेळेला त्या समता परिषदेचा मी एक सैनिक म्हणून तुमच्या पुढं आहे आज।
समता परिषदेची स्थापना करण्यासाठी ज्या वेळेला फलक लावला जात होता त्यावेळेला ही शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीचं वैचारिक मंथन मी त्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही पेरलं. म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची चळवळ महाराष्ट्रामध्ये त्याची कावीळ कुणाला झाली ही काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं आज त्याचं छगन भुजबळ साहेबांकडं ही अपेक्षाच नव्हती की मराठी समाजाबरोबर असंही घडलं म्हणून. पण महात्मा ज्योतिबा फुलेची सत्यशोधक विचाराची चळवळ केशवराव जेदे, बॅलेस्टर मोरे, जाधव, जवळकर, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील या 7 मध्ये 6 माणसाची मराठ्याची मेजॉरिटी आहे. ही विसरले काय ही छगन भुजबळ. आणि छगन भुजबळचा ह्याच्यावर एवढं नेतृत्व करण्याची काय गरज आहे. आरक्षणाला जन्म दिला कुणी आणि मोठ्या भावाची भूमिका महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी बजावलेली आहे. शाहू महाराजांनी ही आरक्षणाला जन्म दिला आणि या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावून बारक्या भावाचा संसार आधी केलेला आहे. आज मोठ्या भावाच्या मुलाला आरक्षणाची गरज आहे ही साधा सुद्धा विचार त्या माणसाला कशी जन्माला येऊन ये. छगन भुजबळ साहेबाला आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा समाज हा कायम मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे. आम्ही ओबीसीला कधीही फरक समजलं नाही. ओबीसी म्हणजे आमचा धाकटा भावच आहे. छगन भुजबळने काहीही करावं कोणी, तुम्ही सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहात हे तुमचं त्यांनी भान राखावे. अन्यथा छगन भुजबळ साहेबाला सकल मराठा समाज आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जाईल हे गरवळ वकली तर. साहेब पहिल्यांदा म्हणलं होतं की भुजबळ साहेब मंत्री आहेत. मंत्री साहेब असताना सुद्धा असे शब्द बोलणे चुकीचं आहे. आणि राहिलं म्हणजे मराठा समाजाचा इतिहास सगळं माहीत आहे. आणि कालच्या बॅडमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी काय बोललेत की भुजबळ हे काय ओबीसीचे काही नेते नाहीत. स्वतः त्यांनी म्हणले ओबीसीचे नेते ती नाहीत. पण आमचं एवढंच मत आहे की मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल तर तुम्ही पाठिंबा द्यावा. आणि राहिला एक विषय म्हणजे ते देवेंद्र फडणवीसची चाललंय की कुठल्या तर मंत्र्याला काय CBI कुठल्या टॅक्स ही लावून आणि मंत्र्याला ब्लॅकमेल करून त्या मंत्र्याला बोलण्याचं काम देवेंद्र फडणवीस करते. ते देवेंद्र फडणवीसला पण कळलेलं नाही आणि यंदा भुजबळ साहेबांचा पराभव नक्की आहे तिथं. का तर नाशिकवाले त्याला निवडून देणार नाहीत. मराठा समाज जो विरोध जाईल तो आमदार होणार नाही. तुम्ही काय सांगा. आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जे आता बोलतात ना छगन भुजबळ साहेब मध्ये लुडबुड करतात ना त्यांनी करू नये. आणि ह्याचा बोलतावा धनी कोण आहे हे सरकारनं त्याचा सर्च करावं. तुम्ही काय सांगाल की आता आरक्षण कुठं तर मिळताना दिसतंय मात्र ओबीसी मधून भुजबळ साहेब आहेत ती म्हणतात की ओबीसी मधून आरक्षण देऊ नका. काय या गोष्टीवरती काय तुमचं म्हणणं? नाही, आम्ही सगळीच गेल्या 40-50 वर्षापासून सगळ्याच आरक्षणाला आम्ही सहमती देत आलेलो आहोत. आम्हाला तर आरक्षण मिळताना कोणीही तोंडाची वाच्यता न करता आम्हाला आरक्षण मिळताना शांतता बाळगली पाहिजे. तुम्ही काय सांगाल की या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे. सरकारने आता आमचे जरांगे पाटील साहेबांकडून 2 महिन्याचा कालावधी मागितला होता. तो जरांगे पाटलांनी त्यांना 2 महिन्याचा कालावधी दिलेलाच आहे. सरकार आम्हाला आता सकारात्मक भूमिकेमध्ये आरक्षण देण्यासाठी त्यांची भूमिका मांडत आहेत. पण काल जी काय छगन भुजबळ साहेब जी बोलले की बाबा मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध आहे, पण छगन भुजबळ साहेबांना आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, अजितदादांना बी आमचं आव्हान आहे, अजितदादांनी अशा विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्याला तात्काळ अजितदादांना ताबडतोब मंत्रिमंडळातनं हक्कलपट्टी करावी. आणि जे मागणं भाजपची जी काही लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जे मराठा समाजाला आरक्षण मिळतंय म्हणून त्यांच्याची पोटदुखी व्हायला लागली आहे, त्यांची जी पोटदुखी जे होतंय ना ती छगन भुजबळला मागं पुढून वरळ वकायला लावू नका. छगन भुजबळ तुमच्या सांगण्यानं पराभव होणार आहे. छगन भुजबळ निवडून येणार नाही. छगन भुजबळ साहेबांचा मराठा समाजाला विरोध केल्यामुळे छगन भुजबळ साहेबांचं राजकारण संपणार आहे आणि अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज मराठा समाजाबरोबर आहे. फक्त नेते आमच्या विरोधात आहेत आणि छगन भुजबळांची अक्कलपट्टी लवकरात लवकर झाली ही पहिली मराठा समाजाची मागणी आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.